मित्रांनो, आज आपण आलो आहोत जामदा खोऱ्यातल्या मूर, वाळवड, चिखलीवाडी, काळजेडा आणि कोळम या 5 गावांनी एकत्र येऊन तब्बल 500 शेतकरी मिळून जामदा व्हॅली फार्मर प्रोडक्ट्स कंपनी अंतर्गत एक मोठा आणि ऐतिहासिक उपक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, आज इथे या फणस प्रक्रिया उद्योगाचा उद्घाटन सोहळा पार पडला आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला फणसावर प्रक्रिया करणाऱ्या सर्व आधुनिक मशिनरी पाहायला मिळणार आहेत. या मशिनरी नेमक्या कशा काय काम करतात, फणसापासून कोणकोणते प्रोडक्ट तयार होतात आणि शेतकऱ्यांना याचा किती फायदा होणार आहे, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमार्फत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि आपल्या शेतकऱ्यांना सपोर्ट करा. धन्यवाद. तर मित्रांनो, या सर्व मशिनरी आणल्या देणे हे बघा एका बाजूला आहेत पूर्ण जामदा व्हॅली फार्मर प्रोडक्ट. मित्रांनो, माझा एक फॉलोअर घटला व्हिडिओ शेवट अंतर्गत आज सन्माननीय आमदार किरणजी उर्फ भैया सामंत यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. सर्व संचालकांनी व्यासपीठावर यावाची विनंती करतो. अतिशय सुंदर असा दिवस आज 3 एप्रिल 2026 जामदा व्हॅली प्रोड्युसर कंपनी अंतर्गत फणस प्रक्रिया उद्योगाचा आजचा उद्घाटन समारंभ. नमस्कार. जामदा व्हॅली फार्मर प्रोड्युसर कंपनी प्रकल्प सुरू करत आहोत. त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, जामदा व्हॅली फार्मर प्रोड्युसर हा वनस्पती उद्योगाचा उद्घाटन समारंभ आताच सन्माननीय आमदार किरणजी सामंत यांच्या हस्ते इथे पार पडलाय. त्यांच्या सर्व सोबत आलेले सर्व सन्माननीय मान्यवर यांचं देखील शाब्दिक स्वागत. तर मित्रांनो, हा सत्कार सोहळा चालू आहे. हे बघा सत्कार चालू आहे. सत्कार चालू झाल्यावर भाषणं चालू होते. त्याच्यानंतर मी तुम्हाला मशिनरीचा व्हिडिओ दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. सत्कार सोहळा चालू आहे मित्रांनो. प्रोड्युसर कंपनीच्या प्रक्रियेस उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. तसंच मी करत होतो, माझ्यासोबत आमचं सर्व शिवसेना संघटन करत होतं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की जवळपास 90 ते 95% हे आपण उद्दिष्ट गाठले. कृषी खात्यामधल्या ज्या योजना असतील किंवा अन्य कुठल्याही योजना असतील, त्या योजना आपण शेवटच्या गाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम मित्रांनो. जेवण आहे ना, जेवण आहे.
नाही काही केलं ना स्वतःच्या लग्नाचा तरी मुलाचा असेल किंवा इंदुरकर जेवले ना त्याच्यामुळे आपण लक्ष नाही आता जेवण झाल्यावर मी डायरेक्ट मशिनरीकडे घेऊन जातोय. जामदा व्हॅली फार्मर प्रोड्युसर लिमिटेड फणस प्रक्रिया उद्योग. जामदा व्हॅली फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. कंटिन्यू राहा. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे ना तो फणसापासून आहे ना प्रोडक्ट बनवायचा एक कार्यक्रम आहे तिथे आलो मी. पूर्ण व्हिडिओ दाखवतो. माझ्या चॅनल आवडेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जाणार आहे ते सर तुम्हाला समजून सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थँक्यू सर. नमस्कार. जामदा व्हॅली फार्मर प्रोड्युसर कंपनी मूर, वाळवड, चिखलेवाडी, कोळम, काजडा अशा 5 गावातील ग्रामस्थांनी ही कंपनी स्थापन केलेली आहे. आम्ही फणसावरती प्रक्रिया करत आहोत. त्यातले हे पहिलं मशीन आहे याची अटॅचमेंट करायची आहे. याला पिलर म्हणतो आपण. याच्यामध्ये फणस सोलला जाईल आणि त्याचं जे चारखंड आहे ते बाजूला पूर्णपणे काढलं जाईल आणि अशा पद्धतीने याच्यावरती प्रक्रिया होईल. फणसाचं पिलिंग केलंय. आता पिलिंग झाल्यानंतर त्याला कट केला जाईल. ओके. फायबर कटर आहे या ठिकाणी अजून अटॅचमेंट आपण करतो आहोत. आता हा फणस काढल्यानंतर त्याच्यातले गरे बाहेर काढले जातील. गरे बाहेर काढल्यानंतर त्याच्या पुढची प्रक्रिया आहे स्लायसर. हे गरे आपण ह्या मशीन मध्ये टाकणार. त्यानंतर त्याच्यातून 6 mm, 5 mm, 4 mm आपल्याला ज्या आकाराचे स्लाइस पाहिजेत ते स्लाइस या मशीनतून आपण या मशीन बाहेर येतील. हे बाहेर आल्यानंतर आपण याची ब्लांचिंग करणार. ही मशीन आहे ब्लांचिंगची. एका विशिष्ट तापमानावरती आपण त्याला तापवणार. त्यातून वाफेवरती तापवलं जातं. त्यातून त्याचा चीक आहे तो बाजूला येतो आणि तो ब्लांच होतो. हा ब्लांच झाल्यानंतर तो जो गरा आहे तो आपण या फ्रायर मध्ये टाकणार. हा फ्रायर आहे याच्यामध्ये तो गरा तळला जाईल आणि तळल्यानंतर याला सुद्धा एक विशिष्ट टेम्परेचर मेंटेन केलं जाईल. आणि त्यानंतर तो तळून झाला तर त्याचं डी ऑइलिंग केलं जाईल. म्हणजे त्याच्यातलं जे एक्स्ट्रा तेल आहे ते एक्स्ट्रा तेल या डी ऑइलर ड्रायर मध्ये घालून त्यातलं तेल बाजूला केलं जाईल. आता हे तेल बाजूला झाल्यानंतर हा गरा या मिक्सर मध्ये येईल. इथे आपण वेगवेगळे फ्लेवर देतोय. साल्टी फ्लेवर आहे. त्यानंतर तुम्हाला हॉट चिली फ्लेवर असेल तर चिली फ्लेवर. आणि मग हे सर्व मिक्स झाल्यानंतर हा गरा या नायट्रोजन पॅकिंग मध्ये येणार. ही नायट्रोजन पॅकिंग मशीन आहे. हा. आणि यातून मग पॅकिंग होऊन तो प्रोडक्ट आपला बाहेर येईल. आता याच्यामध्ये अजून 2 गोष्टी आपण केलेल्या आहेत की फ्राईंगच्या सोबत सर्व टू आणि रेडी टू ईट अशी 2 कल्पना आपण घेतलेल्या आहेत. सर्व टू म्हणजे जो आता आपला गरा आहे, पिक्का गरा आहे, कापा फणसाचा किंवा बरक्या फणसाचा, तर तो बाजारामध्ये विकला जात नाही. त्याचं सेलिंग लाईफ कमी असल्यामुळे तर तिथे आपण त्याच्यावरती एक विशिष्ट प्रिझर्वेटिव्ह प्रक्रिया करतोय आणि त्या गऱ्याचं लाईफ नायट्रोजन पॅकिंगमध्ये साधारणतः 15 ते 20 दिवस असेल. तर तो पॅकिंग गरा रेडी टू सर्व या प्रकारे आपण मार्केटमध्ये घेऊन येतोय. आणि दुसरा जो विषय आहे तो म्हणजे की आपल्याकडे वटपौर्णिमेला मोठ्या प्रमाणात बल्क प्रमाणात हा गरा कच्चा गरा बाजारामध्ये येतो. तर तो गरा यातून आपण घेऊन येतोय. आणि त्याच प्रकारे फूसभाजी, पहिली भाजी फूसभाजी. हा, तर ते फूसभाजीवरती सुद्धा आपण पॅकिंग मध्ये रेडी टू सर्व याप्रमाणे भाजी आणतोय. दुसरी जी आहे ती म्हणजे गराभाजी. याच्यामध्ये गराभाजीमध्ये आपण बिया ज्या आहेत त्याच्यावरचं कव्हर काढून ते बिया आपण बाजूला करून त्याच्यामध्ये फणसाचे गरे टाकून ती कुक करायला मार्केटमध्ये रेडी पोझिशनमध्ये घेऊन येईल. आता याच्यातून 2 रॉ मटेरियल शिल्लक राहणार आहे. त्याच्यामधलं एक आहे ते म्हणजे फणसाचं चारकड. आता हे फणसाचं चारकड असंच जातं आणि याच्यातून एक चांगल्या पद्धतीनं पशुखाद्य तयार होतं. आणि त्यासाठी ही कॅटल फीड मशीन आपण घेतलेली आहे. हे तासाला 40 किलो कॅटल फीड याच्यातून तयार होईल आणि ते आपण पशुखाद्य म्हणून मार्केटमध्ये आणणार आहोत. आता त्याच्यातून दुसरा राहतो तो म्हणजे फणसाच्या बीचा भाग. आता हा जो बीचा भाग आहे इथे आपण त्याला फ्राय करणार आहेत बीला. आणि बी फ्राय झाल्यानंतर त्याच्यावरती पिठाची प्रक्रिया करणार आहे. आता
ते पिठाची प्रक्रिया करण्यासाठी साधी आता मॉडेल आम्ही ठेवलेली आहे. तर याचा जो RPM आहे म्हणजे पीठ दळलं जातं, तर ज्यावेळी आपण घरघंटी किंवा अशा पद्धतीने चक्कीमध्ये दळतो तेव्हा 800 ते 900 RPM असतात. त्यामुळे पिठाचा पोत बदलतो, त्याची चव बदलते. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण घरगुती दळण दळतो ते साधारणतः 70 ते 80 RPM वरती चालतं. आणि मग आपण जे मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांच्याशी हे सविस्तर बोललो, त्यांना हा प्लॅन दिला आणि त्याने आम्हाला 80 RPM वरती चालणारं दळून देणारी चक्की तयार केलेली आहे आणि त्याप्रमाणे हे आपण दळून बाजारामध्ये आणणार आहोत. इथे अशी एक कल्पना आहे की फणसाचं जे रॉ मटेरियल राहणार आहे ती बी म्हणून आपण त्याच्यावरती प्रक्रिया करणारच आहोत. परंतु जे आपल्याकडे वेगवेगळे उत्सव येतात, मग गणपती उत्सवामध्ये मोदकाचं पीठ असतं, ज्यावेळी आपण दिवाळीकडे जातो तेव्हा करंजा, चकल्या, लाडू यासारखी वेगवेगळी पिठं असतात, किंवा दैनंदिन आहारामध्ये उडीद पीठ आहे यासारखी पिठं वापरली जातात आणि ती घरगुती पद्धतीनं दळलेली असतील तर छान पद्धतीनं चव राहते. तर या प्रकारे ह्या चक्कीवरती आपण हे प्रॉडक्ट त्यांना उपलब्ध करून देणार आहोत. धन्यवाद. थँक्यू. सरांनी सगळं सांगितलं. जामदार पापड अन्न प्रक्रिया उद्योग याच्याबद्दल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आता मी इथे संपवतो. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ. म्हणजे भैया काका वगैरे आलेले सगळे हे आमचे भावजीच आहेत, अध्यक्ष आहेत. हे पण हे कंपनीचे अध्यक्षच आहेत. पोपट शेठ आहेत, हे आमचे मामा. हे मामा. ओके, थँक्यू.